तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या बावनबीर या गावात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। गावातील 5 ते 6 मंडळाची दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक सुरू होती। गावातील पाण्याच्या टाकीजवळ मिरवणूक येताच काही अज्ञात व्यक्तींनी मिरवणुकीवर दगडफेक केली। यात एक होमगार्डसह 5 ते 6 जण जखमी झाले, तर देवीच्या हाताला दगड लागून देवीचा हात तुटल्याने विटंबना झाल्याची चीड लोकांमध्ये निर्माण झाली। काल संध्याकाळी ठीक 8:30 वाजता बावनबीर येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जवळपास 7 नवदुर्गा मंडळांनी सहभाग घेतला होता। त्यातील 4 ते 5 मंडळ हे समोर निघाले होते। सरकारी दवाखान्याजवळ बावनबीर येथे शेवटचं मल्हार मंडळ राहिलं असता नेमकेच बँड चालू केला आणि समाजकंटकांनी जवळपास 700-800 लोकांच्या जमावाने आमच्या मंडळावर व आमच्यावर तुफान पत्राबाजी केली, दगडफेक केली। त्यामुळे जवळपास 25 ते 30 सदस्य मंडळाचे कार्यकर्ते हे जखमी झाले। आम्ही आवरण्याचं काम केलं, बा कसं काय होऊन राहिलं, याच्या मागे नेमका हेतू काय या लोकांचा, की हमेशा हे काही ना काही कुठे ना कुठे चालूच आहे। इव्हन पुऱ्या भारतात महाराष्ट्रात कुठे ना कुठे चालू आहे। मागच्या वेळेस जळगाव जामोद येथे समाजकंटकांनी गणपतीच्या मिरवणुकीवर असाच उपद्रव केला होता। त्यांचा कुठेतरी नायनाट झाला पाहिजे, याचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे, हे आमची मागणी आहे। आम्ही विसर्जन मिरवणूक थांबवली होती, पण पोलीस प्रशासन व या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार संजय कुटे यांनी विनंती केली व आम्ही पोलीस प्रशासनाने सांगितले की आम्ही जेवढे काही एकूण गुन्हेगार जोपर्यंत आणणार नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्या या मुद्द्यावर सर्व मंडळाच्या सदस्यांनी हा निर्णय घेतला व विसर्जन करून विसर्जन घ्या। आज या गावात तणावपूर्ण शांतता आहे। आज आम्ही 25 वर्ष झाले या गावात असा अनुचित प्रकार घडला नाही। काल इव्हन तरी जेव्हा मुस्लिम वस्तीमध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांच्या वस्तीमध्ये जवळपास 2 हे हृदयरोगाचे रुग्ण होते। आम्ही जवळपास 300 फूट आमचे बँड बंद ठेवले होते। आम्ही एवढं सर्व करताना विशेष म्हणजे आम्ही गुलाल टाकत नाही। आजही तुम्ही जर पाहिला तर त्या संपूर्ण परिसरात त्या रोडनं कुठंच गुलाल दिसणार नाही। आम्ही एवढं पाहून समजा आमच्या देशात राहून आमच्याच गाण्यावर जर बंदी येत असेल तर मग हे तर कुठे हे सहन केल्या जाणार नाही। याचा आम्ही निषेध करतो। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही झाली जिल्हाभर नव्हे, महाराष्ट्रभर नाही, पूर्ण भारतभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही। काल बावनबीर येथे नवदुर्गा विसर्जना दरम्यान येथून 5 मंडळ नवदुर्गेचे असताना शेवटच्या मंडळावर काही विघ्नसंतोषी मंडळींनी मिरवणुकीला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु संपूर्ण गावातील गावकरी यांनी सर्व शांततेच्या मार्गाने ही जी मिरवणूक आहे पहाटे 4:30 वाजता बुलढाणा जिल्ह्याचे SP तथा ॲडिशनल SP आणि लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांच्या सर्व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने देवीचं विसर्जन 4:30 वाजता इथं बावनबीरला पार पडलं। त्यानंतर पोलिसांची कारवाई करत आहे आणि बावनबीर गावात आज शांतता आहे। कुठेही आज दिवसभरापासून अनुचित प्रकार घडलेला नाही आणि पोलीस त्यांचं काम करत आहे। बावनबीर गावात सर्व विसर्जन मिरवणूक पुढे गेल्यानंतर शेवटच्या मंडळावर ही दगडफेक झालेली आहे। यामध्ये 2 ते 3 पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा दगड लागले, जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी भरती करण्यात आले आहे। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी गावात येऊन भेट दिली। कारवाई झाल्याशिवाय मिरवणुका जाणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्याने उशिरापर्यंत मिरवणूक जागेवरच थांबली होती। अखेर आमदार डॉक्टर संजय कुटे व पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना समझोता घालत व आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन सकाळी 4 ते 5 वाजता दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले। सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे।
तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. MCN न्यूज मराठीकरिता कॅमेरामॅन गोपाल चावरेसह रवींद्र शिरस्कार, बावणबीर. काल दिनांक 4/10 संध्याकाळी 8, 8:15 दरम्यान शांततेत देवीचं मिरवणूक चालू होती. अचानकपणे एका घरातून दगडफेक सुरुवात झाली. दगडफेक इतकी भयानक होती की 1-1 किलोचे दगड, लोखंडी आणि विटा अचानकपणे सुरुवात झाल्यानंतर कोणाच्या डोक्यात, कोणाच्या हाताला आणि देवीच्या अक्षरशः हाताला विटा लागल्यामुळे देवीचा हात फुटला आणि 7 ते 8 जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यात 14 एका जणाच्या डोक्याला 14 टाके पडले. त्याला तिथून उचललं, परत दुसऱ्याचे तेच हाल आहे आणि 1-2 जणांचे हात वगैरे फ्रॅक्चर झालं. इतक्यावर न थांबता बाकी ठिकाणून अन्य दुसऱ्या ठिकाणाहून पण दगडफेक झाली. त्या दगडफेकीत 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले. सध्या काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती बघितली असता सध्या आता गाव शांततेत आहे आणि जे समाजकंटक आहेत ते गावातून पसार झालेले आहेत. काल देवी विसर्जन झालेला प्रकार काय सांगा? नमस्कार, मी पोलीस पाटील बावनबीर. आमच्या इथे काल 4 तारीख शनिवारला कमसे कम 4 वाजता 7 मंडळांच्या जे देवी मंडळ आहेत, दुर्गा देवी मंडळ, त्यांचं मिरवणुकीचा कार्यक्रम काल होता. त्याच्यानंतर पूर्ण गावातून मध्ये नदीच्या मुळे 2 गावे आहेत. आमच्या गावातून तिकडच्या गावात जाईपर्यंत शांततेत मिरवणूक पार पडली. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर पाण्याच्या टाकेजवळ थोडाफार वाद क्रिएट झाला, परंतु 10-15 मिनिटाच्या वादानंतर तणावपूर्ण शांतता ज्याला म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली. थोडंसं लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा वागण्यानुसार तिथे मिरवणूक देवींची थांबवण्यात आली. त्याच्यानंतर आमचे DYSP साहेब, आमचे सोनाळ्याचे ठाणेदार हे उपस्थित झाले. त्यानंतर आमदार साहेब पण आले. त्यांच्या मध्यस्थीने लोकांना समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि देन कमसे कम सकाळी 4 वाजताच्या तेवढ्यात सर्व दुर्गा देवींचं विसर्जन जे आहे ते शांततापूर्वक करण्यात आलं. आता सध्याच्या परिस्थितीला आज दिनांक 5 तारखेला गावामध्ये आमच्या तणावपूर्ण शांतता आहे, परंतु हळूहळू ही पण परिस्थिती निघून जाईल आणि सर्व गावात पूर्वीप्रमाणे वातावरण निर्माण होऊन जाईल. तरी इतकी काळजी करण्यासारखी तरी समजा अशी काही गोष्ट नाही. आणि जे काल जे समाजकंटक होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि उर्वरित तपास सुरू आहे. त्याच्यानंतर जे काही राहिलेले असतील त्यांना पण योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. यामध्ये काही नागरिक सुद्धा जखमी सुद्धा आहेत. हो, काल 2-4 लोकांना थोडीफार दगडफेकमध्ये जखमा झालेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुद्धा केलेला आहे आणि ते सुखरूपता घरी पण आपापल्या आलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या बावनबीर या गावामध्ये दुर्गादेवी विसर्जनामध्ये काही अज्ञात व्यक्तींकडून दुर्गादेवी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बराच वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे SP, ॲडिशनल SP हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले व अखेर उशिरापर्यंत त्यांनी गावकऱ्यांचा समझोता करत दुर्गादेवी मिरवणुकीची विसर्जन सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये ज्या लोकांनी ज्यांच्यावर दगडफेक झाली त्यातील काही 5 ते 6 जण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. कॅमेरामॅन गोपाल चावरेसह रवी शिरस्कार, बावनबीर, बुलढाणा.